पापडाचं पीठ आहे ना अशा पद्धतीनेच ठोकावं लागतं, तेव्हाच ते तयार होतं ना, अदरवाईज मग त्याच्यामध्ये ना सगळं कडक होतं आणि मग ते होत नाही, सॉफ्ट होत नाही अजिबात. म्हणून ते असं करून घेतलं की ते नरम होतं आणि खूप छान प्रकारे त्याचे पापड बनले. तर आज आम्ही पापड करायला बसलोय, भरपूर वेळ झाला पापड चालू आहेत. आणि इथे बघा स्कूल बॉय सुद्धा मदत करतोय. इकडे ही पोरगी भूतनी ती पण सुद्धा बसली आहे. इकडे आतमध्ये सुकायला टाकलेले आहेत. तिकडे एक पोरगी मोबाईल बघते. आता पापड करून झालेले आहेत बरेचसे, थोडेसेच बाकी आहेत. खूप कंटाळा आला आहे अक्षरशः. किती वाजता बसली? 6:45ला पापड करायला बसली. किती वाजले का आता? 6:15 झालेले आहेत, म्हणजे जवळपास 20 मिनिटात. 6:45 7:15 अर्धा तासात खूप काही पापड झाले. थोडेसे राहिलेले आहेत आता, तर आपण नंतर बोलू. त्या रात्री पापड बनवून झाल्याच्या नंतर आहे ना, आता घरातल्या लोकांचं आहे ना कधी काय खायची इच्छा होईल ना याचा भरोसा नाही, केव्हा काहीही बोलतात. रात्री 9:30ला मला ढोकळा बनवायला सांगितलं. मग घरामध्ये बेसन पीठ होतं म्हणून पटकन असं झालं नसतं तर मी काय केलं असतं तुम्हीच सांगा. मग बॅटर होतं ते मस्त भिजवून घेतलं, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आणि इनो टाकून घेतला आणि एका टोपामध्ये याचं बॅटर तयार केलं आणि एक स्टीलचा डब्बा घेतला, ते बॅटर त्याच्यामध्ये ओतलं आणि इकडे मी ना एक मोठ्या टोपामध्ये गरम पाणी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये एक रिंग टाकली होती आणि त्या रिंगवर आहे ना म्हणजे स्टँडवर हा डब्बा असाच ठेवून दिला आणि छान प्रकारे त्याचा ढोकळा तयार झाला होता. छान असं सॉफ्ट मस्त स्पंजी झाला होता. केले होते बटाट्याचे काप. आमच्याकडे ना आठवड्यातून एक दिवस तरी हे पाहिजेच. हे नसेल ना तर मुलं ना अजिबात काय खात नाही, म्हणजे आमच्या नरड्याच्या खाली घासच उतरणार नाही. आता मी हे ना थोडेसे जाडसर कापून घेतले, जास्त पातळही कापायचे नाही, तर मग काय होत नाही ते व्यवस्थित आणि पटकन तुटून पण सुद्धा जातात. त्याच्यामुळे ना थोडेसे जाडसरच कापून घ्यायचे. तांदळाचं पीठ याला थोडासा मीठ मसाला आणि हळद लावून घ्यायची. लिंबू असेल तर ते पिळून घ्यायचं आणि तांदळाच्या पिठामध्ये घोडून आहे ना असं तेल लावून थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं. डीप फ्राय पण करू शकता, पण डीप फ्रायमुळे काय होतं जास्त ऑइल पोटामध्ये जातं, त्याच्यामुळे मग काय होतं भरपूर त्रास होतो, वजन वाढतं, ॲसिडिटी, बरंच काहीतरी आहे. तर त्याच्यामुळे मी ते डीप फ्राय शॅलो फ्राय न करता नॉर्मल असं तेल टाकून घेतलं आहे आणि ते असं फ्राय करते. डाळ भात असेल ना, डाळ भात आणि हे मच्छीच्या दिवशी तर मच्छी म्हणजे एकादशी असेल किंवा मग काय संकष्टी असेल ना, तर त्या दिवशी आमच्याकडे डाळ भात आणि हे बटाट्याचे काप असे चुरचुरीत मस्त छान असे तळून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे. म्हणजे हे आम्हाला लागतंच. हे नसेल तर आमच्या नरड्याच्या खाली असंच नाही उतरणार, एवढं तर नक्की आहे. एवढं छान लागतं ना. थोडंसं बटाटा कसं व्हायला वेळ लागतो, थोडंसं रवासुद्धा टाकू शकता तुम्ही तांदळाच्या पिठामध्ये, पण काय होतं बटाटा लवकर शिजत नाही ना, त्याच्यामुळे हे रवा ना करपून जातो आणि काळपट दिसतो. म्हणून मी आज काय केलं, रवाच नाही लावला याला, फक्त तांदळाचं पीठ, हळद, थोडंसं मीठ आणि लिंबू पिळून घेतलं. चुरचुरीत तळून घ्यायचं, एवढं छान लागतं ना तुम्हाला काय सांगू. डाळ भात आणि बटाट्याचे काप एकच नंबर बेत. असं तुम्ही करून बघा, आवडेल तुम्हाला.